कोणतीही परीक्षा असो की नोकरी, या संयमाची निराळी परीक्षा असते. जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येतं, हे सिद्ध करून दाखवलंय नवी मुंबई सीवूड्सची रहिवासी असणारी एका सामान्य कुटुंबातील प्रतिभा अरविंद मोरे या विद्यार्थिनीने, जिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची क्लास 3 ची परीक्षा उत्तीर्ण करून यशाला गवसणी घातली आहे. तिची महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य आयुक्तालय विभागात वर्णी लागली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचं कौतुक केलं जात आहे. संघर्ष जीवनाचा अविभाज्य भाग असून जितका मोठा संघर्ष तेवढेच मिळणारे यश मोठे असते आणि हेच आज प्रतिभा मोरे हिनं सिद्ध करून दाखवलंय. आई वडील आणि संपूर्ण मोरे कुटुंब यांची मोठी प्रेरणा आणि पाठबळ असल्यामुळेच या यशाला प्रतिभा हिला गवसणी घालता आली. एक्झामच्या म्हणजे प्रिलियम्स दिली तेव्हा तर सगळ्यात जास्त प्रिलियम पास झाले त्याच्यात जास्त मला हॅपी होते. मेन्स प्रिलियम पास झाली मी 2023 ला दिलेली प्रिलियम. मग त्याच्यानंतर मेन्स डिसेंबर मध्ये दिली, मग टायपिंग आणि मग एवढं नंतर माझ रिझल्ट आला फायनल. प्रिलियम्स, मेन्स आणि स्किल टेस्ट होती. मेन्सच्या वेळेस तर पूर्ण दिवसभर फक्त जेवायला घरी आणि झोपायला. प्रिलियमला पण तेवढाच, पण प्रिलियम पेक्षा मेन्सला जास्त केलेला. गायडन्स सगळ्यांनीच केला, मम्मी पप्पा सगळेच घरचे, दीदी, दादा, आंटी, दादा सगळ्यांनीच केलाय. परत क्लासेसचे टीचर होते, ते नेहमी गायडन्स करायचे की कसा स्टडी करायचा, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जा, आउटपुट पाहिजे असेल तर काय कोणत्या वेने स्टडी केलं की लगेच होतं. सगळ्यांनीच गायडन्स केला होता. पुढे आता दुसरी पोस्ट, आता क्लास 2 करायचं. 2 वर्ष वेट केल्यानंतर आज रिझल्ट आलाय. प्रतिभा मोरे हिचे वडील अरविंद मोरे हे एक माथाडी कामगार आहेत. त्यांनी प्रतिभा हिच्या शिक्षणात काहीच कमी पडू दिलं नाही, तर प्रेमळ आईचा आशीर्वाद तिच्या मागे होताच. आई वडिलांचं कष्ट आणि मेहनतीची जाणीव ठेवून प्रतिभा हिने मनापासून अभ्यास केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची क्लास 3 ची परीक्षा उत्तीर्ण केली. 10वी आणि 12वी फेल आहे. मी मार्केटवाले सगळ्यांना सांगितलं हे एमपीसी एकदम चांगलं हे झालं पाहिजे म्हणून मी मार्केटवाले सगळ्यांना सांगितलं 10वी 12वी फेल आहे, एवढी हार्ड एमपीसी परीक्षा आहे, त्याच्यामध्ये पास झाली. म्हणून मी मगाशी मार्केटवाल्याला एकाला फोन केला, म्हणले तुम्हाला तुझा बोर्ड लावतो म्हणले, तुझा आणि त्या पोरगीचा. पोरगी आपली म्हणजे घराण्यात नाव कमवलं, सगळं घरातलं काम करून ती जायच्या अभ्यासाला. अण्णांचं नाव कमवलं तालुक्यामध्ये, तसं हिनं एमपीसी मध्ये 5 चांगल्या प्रमाणात झाले. या आनंदाच्या क्षणी भावनिक झालेल्या संपूर्ण मोरे कुटुंबाने आपल्या भावना व्यक्त करत सांगितलंय की प्रतिभा हिने कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष करत जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास या जोरावर हे दैदिप्यमान यश संपादन केलंय आणि मोरे कुटुंबाचं नाव मोठं केलंय. आणि म्हणूनच तिच्या या यशाबद्दल सर्व मोरे कुटुंबाला तिचा सार्थ अभिमान आहे. खरं म्हणजे तसं पाहिलं आमची पहिली मोठी म्हणजे प्रतीक्षा आणि त्यानंतर प्रतिभा. प्रतीक्षा डॉक्टर झाली आणि त्यानंतर प्रतिभा. म्हणजे आमच्या घरामध्ये 2 मुली आणि दोन्ही मुलींनी अगदी घवघवीत यश मिळवले. मुलापैकी आम्हाला कुणाला यश मिळवता नाही आले, पण जे आम्ही यश मिळवलं त्याच्यामध्ये आम्ही प्रगती केली. पण या मुलींनी आमच्याही पेक्षा जास्त प्रगती केली, हे आमच्या घराचं एक भाग्यच समजावं लागेल. प्रतिभाला मी पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत आहे. प्रतिभानं एमपीएसच्या एक्झाम मध्ये यश मिळाल्याबद्दल तिचं पहिल्यांदा अभिनंदन करते. आणि तिनं खूप मेहनत केली, तिला त्या मेहनतीचं तिला फळ मिळालं. तिनं खूप म्हणजे असं अभ्यास चांगला तिनं केलाय की सगळ्या घराण्याचं तिनं नाव मोठं केलेलं आहे. आणि त्यामुळे तिचा आम्हाला खूप अभिमान आहे. प्रतीक्षा आणि प्रतिभा या आमच्या मोरे घरात सीताराम श्रीपती मोरे यांच्या 2 नाती आणि आमच्या चौघात 2च मुली आहेत. ह्या 2 मुलींनी जे कमवलं ते आम्हाला मोठं हे आलं. आज आमचे सीताराम मोरे जर असते तर आम्ही गावाला जाईपर्यंत मालदरमध्ये बोर्ड लागला. पहिल्यांदा प्रतिभाचं अभिनंदन करतो. तिने मिळवल्या यशाबद्दल तिचं खूप खूप अभिनंदन. तिनं एवढं चिकाटीनं तुमच्या मोरे घराण्याचं नाव मोठं केलंय, त्याबद्दल तिचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. ती अनेक कार्यक्रमामध्ये गैरहजर राहत होती, त्यावेळी आम्हाला वाईट वाटायचं की प्रतिभा येत नाही. अनेकांना त्या नाराज केलं, पण तिनं जे यश केलं आता संपादन केलंय ते अगदी त्याला शब्दच नाहीत.
एवढं मोठं तिनं यश संपादन केलंय. अगदी आमच्या मोरे घराण्याचं नाव तिनं गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये आज लिहिले. आजच्या घडीला गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये आमच्या ह्याच्यात एकही विद्यार्थी नाही, पण आज एक मुलगी आमच्या मोरे घराण्यातून गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये जाते. या गोष्टीचा मला तर आहेच, पण अगदी मोरे शाळेतल्या सगळ्यांना नाव सांगण्यासारखं तिने जे यश संपादन केलंय त्याबद्दल तिचं पुन्हा एकदा मी धन्यवाद अभिनंदन करतो. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. मला असं वाटायचं की अजून आता किती वर्ष जाणार, MPSC देते, काकी कामाला जातात, रूम घेतलंय, लोन आहे, किती वर्ष जातील माहिती नाही, कधी क्लिअर होईल माहिती नाही, प्रॉपर गायडन्स मिळतोय की नाही माहिती नाही. मी हे मलाच स्वतःलाच बोलायची की कसं होणार परत, म्हणजे परिस्थिती घरात असं. तर पण एवढं माहिती होतं की त्या प्रयत्न करणार, कारण 10वी 12वीला मी बघितलं होतं की कंटिन्यू अभ्यास आणि कन्सिस्टन्सी होती, पण म्हटलं प्रॉपर गायडन्स नाही मिळालं तर होऊ शकेल का, पण ते झालंय आणि खूप कौतुकास्पद आहे. परत एकदा हार्दिक अभिनंदन. सर्वप्रथम प्रतिभाचं अभिनंदन. आणि प्रतिभाला अभिनंदन करताना मला एक गोष्ट, जसं मला आता कळलं ना, तेव्हा मला एक गोष्ट आठवली ती मी नमूद करू इच्छितो. मला अजूनही आठवतंय की ज्या वेळेस प्रतिभा गावी होती आणि काकींनी हट्टाने मुंबईला घेऊन आले होते की नाही मला हिला मोठं करायचं, हिला कुठेतरी नाव करायचं, तर काकीचा जो तेव्हाचा जो मला अजूनही आठवते की ज्या पद्धतीने बोलून नानाच्या मागे लागून काकी मुंबईला आली होती आणि मुंबईला येऊन जे आज ते आहे ते सार्थक झालेलं असं मला वाटतंय. तर काकीच्या प्रयत्नाला जे यश आलेलं आहे, हिच्या प्रयत्नाला यश आहे, पण त्याच्या मागे जे प्रयत्न होते हे हिचे प्रयत्न हे 2-4 वर्षाचे होते, पण ह्याच्या मागे जे काकीचे 15-18 वर्ष जे प्रयत्न होते ते मला आज दिसले की हा काकीच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. तो काकी तुमचं पण अभिनंदन मनपूर्वक. आणि त्यानंतर ज्या हे मुंबईत येऊन जे स्ट्रगल करून जे करायचं होतं त्यासाठी नाना 24 तासातले फक्त मोजून 4 ते 5 तास असतील, खूप क्वचित जे झोपायचे आराम करायचे, पण त्यातले 17-18 तास ड्युटी करून नानांनी जे हे आज इथं झालेलं आहे, तर नानांचं देखील अभिनंदन आहे यासाठी की नानांच्या देखील प्रयत्नाने यश लागेल. सो फर्स्ट ऑफ ऑल मी कॉंग्रॅच्युलेशन करते आणि मी खूप जास्त प्राऊड आहे, कारण नॉट जस्ट मोरे फॅमिली मध्ये आहे म्हणून असं, पण मी ऍज अ सिस्टर म्हणून खूप जास्त प्राऊड करते, कारण मी तिचं स्ट्रगल बघितलंय. म्हणजे तिने मला स्टार्टिंगला सांगितलेलं की दीदी मला असं काहीतरी करायचं, तर मला नेहमी नानांचा फोन यायचा, काकीचा फोन यायचा, दीदी बघ तिला समजाव, बस झालं आता किती म्हणजे इव्हन त्यांच्याकडे पण पेशन्स नव्हते तेवढे की किती आता, कारण आम्ही स्ट्रगल करतोय ना, तर बस झालं. पण मला माहिती होतं की नाही किती करणार, कारण तिचं जसं वहिनीने पण सांगितलं की आम्ही बघत आलोय तिचं लहानपणापासून तिचं स्ट्रगल, म्हणजे इव्हन 10-12चं पण एक्झाम असू दे, कुठल्याही एक्झाम मध्ये तिचं डेडिकेशन तेवढं होतं. सो वी नो की तेवढं ती डेडिकेटली हेही करेन, तेवढं ट्रस्ट आम्हाला पण होतं आणि त्या विश्वास मी यांना पण म्हटलं होतं की नाही ती करणार, थोडासा सबर करा. आणि तो सबर खरंच ऍक्च्युअल मध्ये ते फळ तिने म्हणजे म्हणू शकतो की आपल्याला ते भेटलंय त्याचा, आणि आम्ही सगळे मोरे फॅमिली खूप जास्त प्राऊड आहे तुझ्यासाठी. प्रतिभाचं खूप खूप अभिनंदन. एवढ्या सगळ्या म्हणजे ह्याच्यातून तिने कष्टातून हे तिला फळ मिळालेलं आहे. नानांचा म्हणजे कष्ट जे आहेत ते त्यांनी म्हणजे जेवढे हे केलेले आहेत आईचे तिच्या कष्ट फळाला आलेले आहेत आणि तिने मोरे घराण्याचं नाव रोशन केलेलं आहे. अशी तिची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे ही ईश्वरचरणी प्रार्थना. MPSC पास झाल्याबद्दल दीदीला कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू सो मच. पंखात बळ असेल तर कितीही उंच भरारी मारता येते, हेच प्रतिभा मोरे हिच्या या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झालंय.